बिर्याणी खायला यावंच लागते. हॅलो एव्हरीवन, आय एम दादूस. आयशा टाईपच्या ब्लॉगमध्ये तुमचं वेलकम. कशी वाटते साडी आणि कशी वाटते मी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या अनिल, म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी आवडी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये. तर मी आज माझ्या मामाच्या गावी आली आहे, कारण माझ्या मामाच्या मुलीचं आहे लग्न, म्हणजे दीदीचं लग्न आहे आज मानसीचं. तर आज हळद आहे तिची आणि आज खूप मजा येणार आहे, बिकॉज आमची सगळी फॅमिली एकत्र आहे इकडे. मामा, मावशी, माझी फॅमिली आणि खूप सारे पाहुणे पण येणार आहेत घरी. आणि आज 25 किलो बिर्याणी बनते आपल्या घरी. आणि हे बिर्याणी बनवायला सगळे मामा लोक बिझी झालेत, कारण अमोल मामा बिर्याणी बनवणार आहे आणि सचिन भाऊ. तर 25 किलो बिर्याणी, 25 किलो तांदूळ झाले 50 किलो. तर असे एवढ्या लोकांची बिर्याणी आपल्या घरीच बनते आणि खूप मजा येणार आहे आज, कारण चिकन बिर्याणी पण खायला भेटणार आहे आणि हळदी पण होणार आहे आणि खूप सारा एन्जॉय होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा आणि खूप सारा एन्जॉय करा. बिर्याणी खायला यावंच लागते. आज हे काय आहे? नवीन आचारी आहे का? आचारी बघून लोक विचारी पडतील मामा. हा, सोनं बिन घाल. नाही नाही, आता गेले आतमध्ये. आज ऐश्वर्या मामाच्या मुलीची हळद आहे. माणसे हळदी मध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा, त्या जोरदार आहे. मामा किती बिर्याणी आहे? 25 किलोची, अयो, 25 किलो चिकन, 25 किलो तांदूळ माझा मामा आहे. खायला यावंच लागते. खाऊन बसला ह्यो. बिर्याणी हे बिर्याणी खाऊच लागते. साजूक तुपातली बिर्याणी खाऊन बघा. हॉटेलला तर कुणी खातंय, घरी येऊन खाऊन बघा. 25 किलो चिकन 15 किलो कांदा कापला, 15 किलो आणि तांदूळ किती आहे? तांदूळ का? तांदूळ 25 किलो. अयो, 50 किलो आहे ना मामा. हा 50 किलो. तू आहे आचारी? आचारी आंबळ्याचे उद्योजक कोणते? सचिन सचिन भाऊ झेंडे. नाही तर मामाची आहे का? आगी तेल ओतायची कामं करतात साहेब भाऊ. कपडे बदल बस का तू. सचिन भाऊ खाली. शाळेतून आले आता. बिर्याणी खास बिर्याणी खायसाठी आली. खास बिर्याणी खायसाठी आली शाळा सोडून. शाळेवर राजीनामा देऊन बिर्याणीच्या स्वादसाठी ती इकडे आलेली आहे आंबळ्यावरून. करड्याला आमची नात, तिला बिर्याणीची आवड आहे आजोबाच्या हातची. इथे बघा टमाटे कापायचा कार्यक्रम आहे. हे बघा बिर्याणीसाठी खास टमाटे कापतात. घरातली सर्व मंडळी मदत करतात. हे दोन आजी बघा काय करतात. आजी हे बघा, दोन आजी कोथमीर बिथमीर हे बघा. बघ बाय, आईने लगेच डोक्यावर पदर घातले. हे मावशी, मावशीला असं काय काम नाही, नुसतं इकडे तिकडे मावशी काम आहे. बिर्याणी कधी होणार सांगा. बिर्याणीची वाट बघते अनुडी. ती काकडी कापून धुवायला लागली बघा आता. बिर्याणी कशी आव तिला खायची. होय मला वाटलं बिर्याणीला. काय डेंजर असतो रे. ए दात पडक्यांची तेवढक्या. का ही तर आमची वहिनी आहे जी मला सांगती, गाणे लागले का मला वडा नाचायला. तुमच्या भावाला सांगू नका, पण मला नाचायला वडा.
आणि आज लय नाचणार आहे वहिनी आज हळदीला. कारण आता वहिनी म्हणून लवकर स्वयंपाकाला लागली. मामी कोपऱ्यात बसून काहीतरी खाती पण मला धर म्हण काहीतरी मामी म्हणते कोण आहे काय म्हणणे बघा. बरं छकुलीचं काय म्हणणं आहे? तो मुंडकत दाबते याचं मी. एकदा बिर्याणी जाऊ लय जण थांबले त्यांना दाखवा. हसली बघ हसली बघ. फायनली मी रेडी झाली मस्तपैकी. कशी वाटते साडी आणि कशी वाटते मी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाहेर व्हिडिओ बनवत होते पण एवढा आवाज येतो डीजेचा बाप रे. आणि सगळी तयारी चालू आहे लग्नाची हळदीची सॉरी. सो त्याच्यामुळे खूप गडबड होते बाहेर आणि काही फुटेज इकडे तिकडे होत आहेत. सो थोडंसं समजून घ्या तुम्ही. सो भेटूयात आपण थोड्या वेळात. आता नवरीला थोडीशी हळद वगैरे लावून येऊया. आता फोटोशूट चालू आहे तिचा. आफ्टर फोटोशूट मस्तपैकी डान्स करू. छान छान व्हिडिओज अपलोड करेल मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती. सो नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थोडं म्हणता अशी घालते मी केले. आता म्हणते रुपी घालता फुटात. अहो हे बघा हे बघा कोण खाल्लं हे बघा हे. त्या दाजीला उचलून घे बरं एकदा. काय म्हणले ते कोणाकडे बघतात? काका तुम्ही मावशीकडे लक्ष द्या माझ्या आईकडे लक्ष नका देऊ. दाजी हसं ना हसू केलं काय दाजीचं लक्ष बघा ना. यांचं सगळं लक्ष सीमाकडे आहे काय तेव्हा बघा आहे का आहे का
हळद झाली आणि ते नाचले. आम्ही कशी दिसते सांगा हळदीने अवतार नजर लागेल नजर. आता मस्तपैकी येते ताटामध्ये बिर्याणी खातो पोटभर आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळ. आपण टेस्ट करून बघूयात अमोल मामानी सचिन भाऊनी बनवलेली बिर्याणी कशी झाली. एकदम भारी टेस्ट आहे, एकदम भारी. कशी वाटली टेस्ट आहे. तर बघितलंच असेल आम्ही किती एन्जॉय केला सगळ्यांनी. आणि हळद बापरे किती हळद खेळलो. सगळे मेहुणे आहेत ना मामाची पोरं त्याच्यामुळं, आणि आत्याच्या आम्ही 2 पोरी पडतो त्याच्यामुळं मग सगळे हे असंच आहे. आम्ही सापडतो कधीतरी आणि मी तर कधीतरीच येते इकडं असंच काही कार्यक्रम असेल तर. त्याच्यामुळं पोरं त्या गोष्टीचा लई फायदा घेतात. पण मी आज त्यांना कोणालाच सोडलेलं नाही आहे. मी आज सगळ्यांना एवढी हळद लावली तेजुनी आणि मी की काही सांगायलाच नको. आणि माझं पण अवतार बघताय तुम्ही त्यांनी कसं केलं होतं आज. खूप खूप मजा आली, खूप म्हणजे खूप. फॅमिली फंक्शन म्हणलं की भारीच वाटतं, खूप भारी.
त्यात मला थोडं बरं पण वाटत नाही, जाम सर्दी झाली आहे, डोकं पण जाम झाले मग. सो मी आता व्लॉग माझा इथे एंड करते. आपण भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. सो सी यू. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि खूप सारं प्रेम द्या. थँक्यू.